CR7 मेन्स सलून. आता तुमच्या केसांना हवी तशी स्टाईल द्या फक्त CR7 मेन्स सलून मध्ये. एकदा अवश्य भेट द्या. फॉरेस्ट नियर कुमार चौक, रेल्वे लाईन, सोलापूर. सोलापूर महानगरपालिकेच्या आरक्षित जागा शासनाची मंजुरी न घेता त्या जागा BOT तत्वावर खासगी विकासकांना देण्याच्या प्रस्तावाला महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी तीव्र विरोध केला आहे. टक्केवारीसाठी शहरातील अत्यंत मोक्याच्या 9 भूखंडांचे आरक्षण उठवून ते बिल्डरांच्या घशात घालण्याचा भाजपचा डाव असून या विरोधात सोलापूर शहर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या वतीने आज सोलापूर महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन या प्रस्तावाविरोधात निवेदन देण्यासाठी वेळ मागण्यात आली. मात्र वेळ निश्चित करूनही आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे कार्यालयात उपस्थित नसल्याने तसेच दूरध्वनीवरून संपर्क साधूनही ते उपलब्ध न झाल्याने अखेर आयुक्तांच्या कार्यालयाच्या दरवाजावर निवेदन चिटकवून महाविकास आघाडीच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला. यावेळी सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, माजी महापौर आरिफ शेख, बाबा मिस्त्री, नगरसेवक नरसिंह आसादे, शिवसेना जिल्हाध्यक्ष प्रताप चव्हाण, मनसेचे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, शरणराज किंगनाळकर, राष्ट्रवादीचे चंद्रकांत पवार, कम्युनिस्ट पार्टी मार्क्सवादीचे दत्ता चव्हाण, आम आदमी पार्टीचे अध्यक्ष निलेश संगेपाक, गणेश डोंगरे, प्रमिला तुपलवंडे, तिरुपती परकी पंडला, भीमाशंकर टेकाळे, विष्णू कारंपरी आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना नगरसेवक तथा काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष चेतन नरोटे म्हणाले की 18 ऑगस्ट रोजी होणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या मासिक सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर शहरातील अत्यंत मोक्याच्या 7 आरक्षित जागांसह महापौरांनी सुचवलेल्या आणखी 2 जागा अशा एकूण 9 भूखंडांना टक्केवारीसाठी BOT तत्वावर खासगी विकासकांना देण्याचा प्रस्ताव भाजपकडून आणण्यात आला आहे. यांना शिक्षणाशी काहीही देणे घेणे नाही. युवकांना शिक्षणापासून दूर ठेवून अंधभक्त बनविण्याचे भाजपचे वरपासून खालपर्यंत धोरण आहे असे यावेळी चेतन नरोटे यांनी म्हणाले आहे. शाळांची जागा विकणारे भाजप सरकारचा, शाळांची जागा विकणारे भाजप सरकारचा, बगीचा विकणारे भाजप सरकारचा, बगीचा विकणारे भाजप सरकारचा, मैदाने विकणारे भाजप सरकारचा. भाजप सरकारचं करायचं काय? भाजप सरकारचं करायचं काय? भेट न देणारा आयुक्त साहेबांचा, महापालिकेची जागा बिल्डरांच्या घशात घालणारा भाजपचा, महापालिकेची जागा बिल्डरांच्या घशात घालणारा भाजपचा. शाळा वाचवा, शाळा वाचवा, शाळा वाचवा, शाळा वाचवा, शाळा वाचवा, शाळेची जागा बिल्डरांच्या घशात घालणारा भाजपचा, शाळेच्या जागा बिल्डरांच्या घशात घालणारा भाजपचा, महापालिकेची जागा बिल्डरांच्या घशात घालणारा भाजपचा. घटक पक्षाचा घेऊन द्यायचं आपण आज आंदोलन करतो. काय आंदोलनाची दिशा आहे, काय सांगतो? महानगरपालिकेच्या ज्या अजेंडावर विषय आलेला आहे, सोलापूर शहरातल्या 7 जागा ह्या महानगरपालिकेच्या आयुक्तांनी जीबीकडे पाठवल्या आणि 2 ज्या जागा आहेत त्या जागा महापौरांनी सुचलेल्या. असं टोटल 9 जागा आहेत. 9 जागा बघितल्या तर 21 एकरच्या ह्या सगळ्या जागा आहेत आणि रेडी रेकनर बघितलं 1000 कोटीचा ह्या ठिकाणी त्यांचा रेडी रेकनर त्यांना 150 कोटी जर कमी असेल 1378 कोटीची ही योजना आहे. तुम्ही 10% मेंटेनन्स तुला 1400 कोटीचे 10 कोटी मेंटेनन्स मला 40 कोटी तुमचे तिथं कम होतात. तुम्ही सौर योजनेचा त्या ठिकाणी 90 कोटी त्याला पकडल्यात. ते 2 जरी तुम्ही वगळल्यात तरी मी तुमचे 150 कोटी कव्हर होतात. त्या 150 कोटीसाठी ह्यांनी सोलापूर शहरातले भूखंड विकास काढले, विकसित करायला चाललं आहे. त्याला प्रचंड विरोध हा आमच्या महाविकास आघाडीला या ठिकाणी आता शिवसेना आहे, मनसे आहे, कम्युनिस्ट पक्ष आहे,
आप पार्टी आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी. आम्ही सर्वजण मिळून ह्या ठिकाणी ह्या BOTच्या कामाला ह्या ठिकाणी आम्ही विरोध करतो. आम्ही विकास कामाला शहरातल्या पाईपलाईनला विरोध करत नाही. ते ह्या ठिकाणी निवडून येत असताना भारतीय जनता पार्टीने सांगितलं होतं की राज्यात आमची सत्ता आहे, देशात आमची सत्ता आहे आणि तुम्ही आम्हाला निवडून द्या. तर शहरातल्या लोकांनी भरभरून त्यांना यश दिलं. तुमच्या जवळजवळ 84 नगरसेवक आहेत, फक्त 9 पकडलं तर 93 नगरसेवक तुमच्यात एवढं शहरानं दिलं आहे. तर मग राज्यात सत्ता आहे, देशात सत्ता आहे, तुम्ही त्यांच्याकडनं 150 कोटी निधी आणा ना जर कम पडले असेल तर. ह्या करता तुम्ही ह्या ठिकाणी असा घाट बांधणं आणि अशा प्रकारे चुकीच्या आरक्षण सगळ्या त्या ठिकाणी जागेवर असताना चुकीचा विषय आणणं आमचा त्याला सगळ्यांचा विरोध असणार आहे. उद्याच्या बोर्डामध्ये आम्ही महापौर असेल, आयुक्त असेल, जे पालकमंत्री सांगून गेले विषय करावाच लागेल. जर चुकीचं काम केलं तर महाविकास आघाडी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही. एवढंच नाही तर आम्ही कोर्टात देखील जाऊ आणि सोलापूर शहरातले गार्डन असतील, शाळा असतील, बगीचा असतील वाचवण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करूया. हे चुकीचा विषय आणल्यात, त्यांना कळत नसेल, समजत नसेल. तुम्ही सगळं बघा, सगळे विषय अजेंडावरचे सगळ्या विषय ह्या ठिकाणी आरक्षित जागेचे आहेत. एकतर तुम्ही आरक्षण बदलायला पाठवलं पाहिजे होतं. राज्यामध्ये तुमची सरकार आहे, तुम्ही विषय आणतानाच व्यवस्थित आणायला बोलता, अतिशय चुकीचा. मला भारतीय जनता पार्टीला माझा सवाल आहे. भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जे आहेत आमच्या महिला भगिनी, त्यांचा अजेंडा त्यांनी 20-25 महानगरपालिकेत त्यांनी मागं असे विषय आले तर त्याच ते सांगायचे की भूखंड आणि श्रीखंड. मग आता तुम्ही सभा करत आहे, भारतीय जनता पार्टीचा अजेंडा आहे का भूखंड श्रीखंडाचा? मग तुम्ही काय करता? तुम्ही त्याच आम्हाला ज्ञान देत होता. मग असे विषय आल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे अनेक लोक सिनियर आहेत, त्यांनी विरोध करायला पाहिजे होता. ही आमची अपेक्षा आहे. तुमचा स्टाईल तुमची ओळख. सोलापूरमध्ये पुरुषांसाठी खास स्टायलिश आणि प्रोफेशनल ग्रूमिंगचा नवा पत्ता CR7 मेन्स सलून. ट्रेंडी हेअर कट, परफेक्ट शेविंग आणि स्मार्ट लुक आता एकाच ठिकाणी. कटिंग शेविंग फक्त 170 रुपये. कटिंग शेविंग कलर फक्त 500 रुपये. कटिंग शेविंग रागा टी10 फक्त 450 रुपये. किड स्टायलिंग हेअर कट फक्त 100 रुपये. तसेच हायड्रा फेशियल, हेअर स्पा, फेशियल स्टीम, कर्ली हेअर स्टायलिंग आणि नॅनो प्लास्टर उपलब्ध. स्मार्ट दिसायचंय मग आजच भेट द्या CR7 मेन्स सलून, तुमचा स्टाईलचा परफेक्ट पार्टनर. वेळ सकाळी 9 ते रात्री 10. पत्ता 78 फॉरेस्ट कुमार चौक जवळ रेल्वे लाईन सोलापूर.